इतर मागासवर्गीयांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. दत्तात्रय पाटील. चंदगड येथे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित. विद्यार्थ्यांना विविध योजनांची सखोल माहिती. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन. इतर मागासवर्ग हा वंचित आहे आणि वंचित वर्गाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन मागास बहुजन कल्याण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केलं. रबा माडकोलकर महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना, मुक्त वसाहत योजना, मोदी आवास घरकुल योजना यासारख्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ओबीसी विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी शासनाच्या योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर टी ए कांबळे यांनी केलं. सहाय्यक संचालिका सौ सुनीता नेर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध योजनांची सोप्या आणि ओघवत्या भाषेत माहिती दिली. शिष्यवृत्ती योजना, परदेशात उच्च शिक्षणासाठी योजना, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रदान योजना, व्यावसायिक प्रशिक्षण योजना, निर्वाह भत्ता योजना, मेंढपाळ कुटुंबातील मेंढपाळासाठीची अनुदान योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रंथपाल बी एन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर गोरल यांनी विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. ओबीसी महामंडळाचे निरीक्षक प्रशांत सावंत, सुनील कुंभार, वसंतराव नाईक महामंडळाच्या निरीक्षक सौ गीता साठे यांनीही शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केलं, तर आभार डॉक्टर एन एस मासाळ यांनी मानलं. कार्यक्रमाला डॉक्टर के एन निकम, डॉक्टर आर ए कमलाकर सूर्यवंशी, डॉक्टर शाहू गावडे, डॉक्टर जी वाय कांबळे, डॉक्टर एस एन पाटील, श्रीनिवास पाटील, विजय कांबळे यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.